माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 33 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 53 एकनाथावर श्री दत्तात्रेयाची कृपा. मागील 2 वेळा एकनाथात चालून आलेला श्री दत्त दर्शन कृपेचा योग हुकला होता. त्याला कारण म्हणजे सर्व ठाई सर्वेश्वर पाहण्या इतकी त्याची दृष्टी अजून व्यापक झाली नव्हती. त्याच्या मनातले द्वैताचे भेदाचे अज्ञान अजूनही दूर झालेले नव्हते. जनार्दन स्वामींना तेच कार्य करायचे होते. त्यांच्या अज्ञानाचा समूळ नाश करून त्याची संकुचित दृष्टी त्यांना व्यापक करायची होती. त्यासाठीच त्यांनी त्याला काही साधना उपासना करायला लावले. एकनाथाची ती साधना, तो अभ्यास, ती तपश्चर्या जसजशी वाढू लागली त्याबरोबरच त्याच्या मनातील ती दत्तभेटीची आसही आता त्याचे मन कधी एकदा आपल्याला त्या अवधूताचे दर्शन घडते म्हणून अत्यंत आर्त भावूक अधीर झाले होते. तो पुन्हा त्या दर्शनाचा योग कधी येतो याची वाट पाहत होता. आणि एक दिवस आपली साधना संपवून एकनाथ जेव्हा स्वामींच्या भेटीस त्याच्या दर्शनास गेला तेव्हा त्या चरणावर माथा ठेवणाऱ्या एकनाथास अलगरवर उचलून घे जनार्दन पंत म्हणाले, नाथा, आता मी काय सांगतो ते नीट ऐकून घे. हे बघ, आता पुन्हा जेव्हा तसा योग येईल तेव्हा मागे राहायचे नाही. मी ज्याच्या पायावर डोके ठेवीन त्याचे पाय तू सुद्धा धरायचे. मनात कोणताही विकल्प आणायचा नाही. काय राहील ना नीट लक्षात? राहिलं का लक्षात? एकनाथाचे होकारार्थी मान हलवली. मोठ्या आदरतेने विचारले, पण महाराज तो योग कधी येणार? तर किंचित हसत जनार्दन स्वामी म्हणाले, आता फार प्रतीक्षा करायला लागणार नाही. तो योग लवकरच घेतलाय. येऊ. मग काय? नाथास आनंद झाला. तो त्या क्षणाची वाट पाहू लागला. एकही दिवशी अशाच एका तीर्थाटनाचे निमित्त करून जनार्दन स्वामी आपल्या लाडक्या एकनाथास सोबत घेऊन निघाले. वाटेत चालता चालता दुपार झाली. त्या जंगलाच्या वाटेवर जनार्दन स्वामींच्या दिशेने एक मलंग चालत पुढे आला. एकनाथ त्या मलंगाकडे पाहू लागला तर त्याचा सारा वेश हा मुसलमानी पद्धतीचा होता. कमरेला लुंगी, अंगात कपणे, डोक्यावर कबरे, हातात सायले आणि कटोरा, दुसऱ्या हातात मोरपिसांचा कुंचा. त्या मलंगाचा रंग गोरा होता, डोळे मात्र तांबूस, नजर काहीशी करडी. त्याची भाषा म्हणाल तर त्या मलंगास आपल्यासमोर येताना पाहिले. मात्र जनार्दन स्वामी धावत पुढे गेले. त्यांनी त्या मलंगाचे पाय धरले. ते दोघे येवणी भाषेत संभाषण करू लागले. तो सारा प्रकार पाहिला. पुन्हा एकदा ते येऊन मलंगास पाहून एकनाथाचे पाय जागेवर स्थिरावले. तो फक्त काय घडते ते दूर उभं राहून पाहत होता. त्या स्वामीच्या अशा कृतीचा अर्थबोध घडत नव्हता. तोच त्या मलंगाने आपल्या झोळीतील भिक्षा बाहेर काढली. पंतांनी चटकन जवळच्या एका झाडाची मोठी पाने काढली. ती खांद्यावरच्या उपरण्याने स्वच्छ केली. त्यावरती भाजी भाकरी ठेवून ते दोघे भोजनास बसले. त्यांनी 1-2 घास तोंडात घातले असतील तो नसतील तोच त्या मलंगाची नजर एकनाथावर गेली. त्याने त्यास खुणेने जवळ बोलावले तरी तो काही पुढे येईना. तेव्हा त्या मलंगाने जनार्दन स्वामी विचारले, कोण आहे बेटा? दूर क्यों खडा आहे? तेव्हा पंतांनी एकनाथास पुढे ये म्हणून हाक केली तर तो आपल्या त्या जागेवरच उभा. तेव्हा काहीशा सांकेतिक भाषेत जराशा चढ्या आवाजात पंत म्हणाले, एकनाथा बाहेर नाही, आत बघ. त्या आत बघ या 2 शब्दावर त्यांनी असा काही जोर दिला की त्याबरोबर आता काहीशा साक्षी दक्ष झालेला एका त्या खुनेचा अर्थ काय ते उमगला. त्याने एक वर त्या मलंगाकडे पाहिले आणि महाराज तुम्ही खरे कोण हे मला दाखवा असे म्हणता डोळे मिटले तर काय त्यास अपेक्षित असलेले श्री दत्ताचे दर्शन त्या मलंग वेशात झाले. त्याचा सारा संदेह पिटला. तो धावत त्या श्री चरणावर येऊन लीन झाला. त्याने प्रेम अश्रूने ते दत्त चरण प्रक्षाळले. त्यावर भाव कुसुंबांजली अर्पण केली. त्या दत्त चरणावर नतमस्तक होताच एकनाथाच्या सर्व वृत्ती लोप पावल्या. त्याचे सारे भेद संभ्रम अज्ञान दूर झाले. अंतरीची खरी ज्ञान ज्योत उजळली. त्यांची कितीतरी दिवसाची आस या दर्शन भेटीने पूर्ण झाली. त्या पायावर लीन झालेल्या एकनाथाच्या मस्तकावर आपला वरद हस्त ठेवत श्री दत्तात्रय म्हणाले, पंत, मी या तुझ्या शिष्यावर पूर्ण कृपा केली आहे, पण लौकिक अर्थाने मात्र तूच त्याचा सद्गुरू ठरणार आहेस. हा तुझा शिष्य भविष्यात फार मोठे लोकजागरणाचे, भक्ती प्रसाराचे, भागवत धर्माच्या प्रसाराचे कार्य करणार. याच्या हातून श्री व्यासांच्या भागवताच्या एकादश स्कंदावर एकनाथी भागवत या ग्रंथाची भावार्थ रामायणाची लोकजागृती भक्ती दर्शनासाठी असंख्य अभंग ओव्या
भारुड अशा काव्यरचनेची निर्मिती होणार. पंत हा काही कोणी सामान्य जीव नाही हो, तो सुद्धा एक ईश्वरी अवतारच आहे. त्याच्या कलियुगातील कार्यास तोड असणार नाही. हे सारे काही तो करणार, पण ते कसे, तर एका जनार्दनी ही नाममुद्रा लावून हे असे एकनाथाबद्दल भाकीत करून एक प्रकारे त्यास न कळत त्याचे जीवन कार्य सांगून श्री दत्तात्रय महाराज अंतर्धान पावले. भेटीने दर्शनाने त्या दोघांना अपूर्व असा आनंद झाला. श्री दत्तात्रयाने जाता जाता तो प्रसादाचा विडा जनार्दन स्वामीच्या हाती दिला होता. त्यातला काही भाग पंतांनी स्वतःच्या हाताने एकनाथाच्या मुखी भरवला. त्या गुरुप्रसादाने एकनाथ भरावून गेले, भरून पावला. ते दोघे आनंदात घरी परत आले. त्यानंतर जनार्दन स्वामींनी श्री दत्ताच्या अनुमतीनुसार एकनाथाचे गुरुपण स्वीकारले. त्यास आपला शिष्य केला. तपो साधनेसाठी त्याला देवगडावरील श्री मार्कंडे ऋषींनी जेथे तप केले होते त्या जागी तपास बसविले. एकनाथ आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तेथे ते तपचरण करीत असताना एक चमत्कार नेहमी घडायचा. जसे का ऊन वाढायचे त्याबरोबर एक विशाल असा नागराज हा जवळच्याच झाडीतून बाहेर यायचा आणि तो नाथावर आपला फणा धरून त्याचे ऊन पावसापासून रक्षण करायचा. ही घटना नाथांना नित्य दूध नेऊन देणाऱ्या एका भाग्यवंत शेतकऱ्याने मात्र पाहिले होते. ते भाग्य त्यास लाभले होते. त्याबरोबरच त्याची मनोमन अशी सुद्धा खात्री झाली होती की एकनाथ हे त्या नारायणाचेच अवतार आहेत. इकडे जनार्दन स्वामींनी नाथास असे सांगून तेथे पाठवले होते की तुझ्या तपसाधनेत जर तुला काही दिव्य अनुभव आला तर मला येऊन सांग. जशी का नाथांची तपोसाधना पूर्ण झाली तसे त्यास एके दिवशी त्याच स्थानी ऋषिकेशाचे दर्शन झाले. त्यांनी त्यास सांगितले की नाथा, तुझ्या भक्तीवर तपावर प्रसन्न होऊन मीच नागरूपाने तुझ्यावर माझी छाया धरत होतो. ती घटना धावत येऊन जशी का एकनाथांनी जनार्दन स्वामींना सांगितले तसा त्यांना मोठा आनंद समाधान झाले. त्यांनी आता एकनाथास तीर्थयात्रेच्या प्रवासात जाण्याची आज्ञा केली. त्यामागे त्यांचे दोन प्रमुख उद्देश होते. एक तर देवदर्शन, पुण्यसंचय, दुसरे म्हणजे समाजाचे अवलोकन. त्यांच्या उणिवा, त्यांचे अज्ञान, त्यांना मार्गदर्शनाची गरज हे सारे त्यांना समजावे. गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून तिकडे एकनाथ तीर्थयात्रेस गेला. इकडे त्याचे माता पिता हे त्याचा शोध घेत जनार्दन स्वामीकडे येऊन पोहोचले. त्यांनी पंतांचे चरणवंदन करून आपला म्हातारपणाचा आधार त्यांच्याकडे परत मागितला. तेव्हा कसलाचा दूरवरचा विचार करून पंतांनी त्या पित्याचे हाती एक आज्ञापत्र लिहून दिले. त्यांना सांगितले की तीर्थयात्रेस गेलेला एकनाथ जेव्हा तुमच्या गावात येईल तेव्हा त्याच्या हाती माझे आज्ञापत्र द्या. तो याचा नेमका अर्थ काय समजेल आणि उचित कृती करेल. पुढे त्याच सद्गुरूच्या वचनाची साक्ष त्या वृद्ध माता पित्यास आली. लवकरच एकनाथ त्या गावात यात्रा करता करता आला. तेव्हा त्याच्या पित्याने ते आज्ञापत्र दिले. त्यात जनार्दन स्वामीने त्यास अशी आज्ञा दिली होती की ऐका, आता आपण आपल्याच घरी राहून माता पित्याची सेवा करावी, गृहप्रपंच करावा, लोकांना आदर्श पाठ घालून द्यावा. संसार परमार्थ भिन्न नाही तर प्रपंचातच कसा पारमार्थ ते जनास दाखवून द्यावे. तेव्हा मागील श्री दत्तवाणी आठवीत दत्तगुरूची आज्ञाप्रमाण मानित एकनाथाने त्याच आपल्या गावात माता पित्याच्या इच्छेस मान देऊन आपले विराड मांडले आणि ते आनंदाने ईश्वरास साक्षी ठेवून आपला प्रपंच परमार्थ करू लागले. पंढरीच्या पांडुरंगास भक्तीच्या बळावर विठेवर उभा करणारा भक्त पुंडलिका नाथांचा प्रपंचातला आदर्श होता. ते आपल्या मातापित्याची विठ्ठल, रुक्माई, लक्ष्मी, नारायण म्हणून सेवा करीत होते. आता तर नाथांनी आपल्या प्रापंचिक कर्तव्याला भजन, कीर्तन, प्रवचन यांची जोड दिली. एक महान ईश्वर भक्त, विद्वान पंडित, लोककल्याण करता, मार्गदर्शक असा त्यांचा पैठणमध्ये नावलौकिक झाला. एक दिवस असे घडले की नाथांच्या एका कीर्तनात एक तरुण मुलगा आला. त्याने नाथांचे ते कीर्तन ऐकले आणि तो पुरताच भारावला. नाथांनी ते एकाग्र चित्ताने कीर्तन श्रवण करणाऱ्या मुलांची आस्तेवाईकपणे चौकशी केली. त्याचे नाव, गाव, ठाव ठिकाणा विचारलं. तेव्हा त्याने आपले नाव केशव असून आपण निराधार आहोत,
पोटाला 4 घास मिळावेत म्हणून दारोदार भटकत आहोत. मिळेल ते काम करत आहोत. जर आपल्याला नाथाकडे काही काम मिळाले तर बरे असे बोलून दाखवले. तेव्हा सहृदयी नाथांना त्या केशवाची दया आली. त्यांनी त्यास आपल्या घरी ठेवून घेतला. आता केशवही सुखावला, कारण त्याच्या हातास कामात सतत भगवत नाम ऐकण्याची संधी मिळत होती. पुढे पुढे केशव इतका तयार झाला की तो नाथांना कथा कीर्तनात मदत करू लागला. त्या सेवाभावी केशवाने नाथांचे मन जिंकले. तो त्यांना घरातले पाणी भरण्यापासून ते पूजेची तयारी करणे, फुले आणून देणे, गंध उगाळणे, कथा कीर्तनात साथ करणे अशी सेवा करून मदत करणे हे कामे आनंदाने करू लागला. इकडे नाथांची अशी ईश्वर सेवा चालू असताना एके दिवशी कर्नाटकातील एका गृहस्थाने नाथांना एक सुंदरशी विठ्ठल मूर्ती आणून दिली. नाथाने लोकसहभागातून एक छानसे मंदिर उभारून विधिवत त्या मंदिरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या रूपाने तो पंढरीचा श्रीहरी पैठणच्या या पुंडलिकाच्या भेटीसाठी पैठण नक्षत्री आला. एके दिवशी एक ब्राह्मण हा खास पंढरपुराहून निघून थेट पैठणला नाथांच्याकडे आला. त्यांना म्हणाला, नाथजी, तुमच्या घरी जो केशव म्हणून मुलगा आहे ना, त्याला मला भेटायचं, त्याला बोलवा ना. त्या नाथ म्हणाला, ठीक आहे, मी बोलावतो त्याला, पण तुझं त्यांच्याकडे काय काम? तर तो ब्राह्मण म्हणाला, नाथजी, मी खास त्या पंढरपुरात श्रीहरीच्या भेटीसाठी गेलो, तर मला तेथे हरीची भेट झाली नाही. उलट मला तेथे देवीनेच असे सांगितले की बाबा रे, श्रीहरी आता येथे नाहीत, ते पैठणला नाथांच्या घरी केशव नावाने राहत आहे. केशवाचा पांडुरंग तोच श्रीहरी. तेवढ्यात नाथांनी हाक मारून हाक ऐकून केशव लगबगीने तेथे आला. तेव्हा त्या ब्राह्मणाने केशवाच्या पायावर डोके टेकले. त्याच क्षणी त्या ब्राह्मणास स्वतः एकनाथांना त्या केशवाच्या रूपातच श्रीहरीचे ते सावळे सुंदर चतुर्भुज दर्शन झाले. त्याचबरोबर तो श्रीहरी आपल्या घरी असा एखाद्या घरगड्यासारखा राबतो आहे याचे एकनाथांना मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या मनात खेदखंत वाटली. आपण त्या भगवंतास आपल्या घरी कष्ट करायला लावलं. याच अध्यायात ग्रंथरचनाकाराने एकनाथांचा श्रीहरी हा त्यांचा कसा पाठीराखा होता ही सांगणारी गोष्ट सांगितली आहे. त्याचे काय झाले की घरदार प्रपंच म्हटला की सर्वांना थोडेफार तरी कर्जे होतेच. तसेच ते एकनाथांनाही होते. ते कर्जे कसे फेडायचे या चिंतेने त्यांची झोप उडाली होती. सावकार परतफेडीचा तगारा लावत होता. त्या भक्त कैवारी भगवंताने एके रात्री त्याच्याच एका उद्धव नावाच्या गड्याच्या रूपाने जाऊन नाथांच्या सर्व कर्ज रकमेची सावकाराकडे परतफेड केली. त्याची पावती आणून ती त्यांच्या भागवताच्या पुस्तकात ठेवली. दुसरे दिवशी तो सावकार आला. नाथांना म्हणू लागला की नाथ, मी कर्जफेडीचा तगादा लावला म्हणून तुमची झोप उडाली, त्याबद्दल मला क्षमा करा. काल तुमच्या उद्धवाने रात्री येऊन सर्व रक्कम आणून जमा केली. मी त्यांच्याकडे रीतसर पावती दिली, पण मी खास तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल तुमची माफी मागायला आलोय. तो सर्व प्रकार ऐकला. ती पुस्तकातील पोहोचपावती पाहिली, पण उद्धवाला बोलावून विचारले तर त्याने शब्दावर मी काहीच न केल्याचे सांगितले. तेव्हा नाथांनी त्या श्रीहरीस आठवीत त्याचे पाय धरले. ते म्हणाले, देवा, अरे या तुझ्या भक्तासाठी तू आणखी काय काय करशील रे. पुढे तर एक असाच प्रसंगात पैठणमधील ब्राह्मणांना नाथांच्या योग्यतेची अशीच आणखी एक साक्ष मिळाली. त्याचे काय झाले, नाथांच्या घरच्या एका पितृश्राद्धासाठी त्यांनी ब्राह्मणाबरोबरच काही मौलवी फकीरांनाही भोजनास बोलावले. पण फकीर सोबत आहेत म्हटल्यावर ब्राह्मणाने त्याचे भोजन नाकारले. तेव्हा नाथांनी आपल्या ईश्वरावरील अढळ भक्तीच्या बळावर ब्राह्मणाने पितराच्या भोजनास नकार देताच आव्हान करून प्रत्यक्ष आपल्या पितरांना घरी बोलावले. त्यांना सर्वासमक्ष जेवू घातले, तृप्त करून पाठविले. या अशा प्रसंगातून कळत नकळत एकनाथाची योग्यता, त्यांचा अधिकार, त्यांचे संतत्व, श्रेष्ठत्व हेच व्यक्त होते. येथे नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध्या ग्रंथाचा 53वा अध्याय पूर्ण झाला. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री गुरुदेव दत्त दिगंबरा.